हेल्थ अँड वेलबिंग हा नक्की काय प्रकार आहे, याच्या अंडर काय काय येतं? सामाजिक, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि त्याच्या पुढे जाऊन स्पिरिच्युअल स्वास्थ्य हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे वॅक्सिन म्हणजे काय, तो आजाराचा अटॅक झाल्यानंतर प्रतिकार क्षमता अशा पद्धतीने डेव्हलप करेल की त्या आजाराचं प्रमाण कमी करेल किंवा तो आजार होऊच देणार नाही. 13 ते 15% इतकी संख्या आहे ज्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे. ह्यातही अर्बन रुरल डिवाइड पण आहे. सगळे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, हे त्या खारीसारखे आहेत ज्यांच्याशिवाय रामसेतू बांधून शक्यच नव्हतं. त्याच्याशिवाय मीडिया आणि या पद्धतीचे इरॅडिकेशन प्रोग्राम्स जे असतात त्याचा खरंच किती फायदा होऊ शकतो? नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टमध्ये मी राधिका इंगळे आपलं स्वागत करते. आपल्याला माहितीच आहे, आपण सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स या विषयावरती 17 एपिसोड्सचा पॉडकास्टची सिरीज आपण करतो आहे. त्याच पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आज SDG 3 म्हणजे गुड हेल्थ अँड वेलबिंग ह्याच्यावरती बोलायला आपल्यासोबत एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती आलेली आहे. प्रतिभा हे त्यांच्या नावातच आहे. मी स्वागत करते डॉक्टर प्रतिभा फाटक. नमस्कार. स्वागत. सर सलामत तो पगडी 50 असं आपण म्हणतो. म्हणजे आपलं डोकं, आपलं शरीर हे सगळं जर नीट असेल तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. पण नेमका हा गुड हेल्थ आणि वेलबिंग हा काय प्रकार आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि माझे जे काही प्रश्न विचारायचे राहतील ते आमच्या विद्यार्थिनी आज सगळ्या इथे उपस्थित आहेत, त्यासुद्धा आपल्याला हे प्रश्न विचारणार आहेत. सुरुवात ह्याच गोष्टीने आहे की हा SDG 3 म्हणजे गुड हेल्थ अँड वेलबिंग हा नक्की काय प्रकार आहे, ह्याच्या अंडर काय काय येतं आणि तो सर्वसामान्यांना कसा कळू शकेल हे जर तुम्ही सांगू शकलात तर बरं होईल. आपल्याला सगळ्यांना SDG जे 17 गोल्स आहेत ते माहिती आहेत. 2015पर्यंत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते आणि त्यानंतर 2015 ते 2030पर्यंत आपण हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठरवलेले आहेत. आपण म्हणत असताना मी युनोनी जगभरातले सगळे देश एकत्र येऊन जे 194 देश आहेत आत्ता WHO अंडर, अशा सगळ्या देशांनी एकत्र येऊन हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठरवलेले आहेत. आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा हा 3रा गोल आहे. जसं तुम्ही म्हणालात की सर सलामत तो पगडी 50, तर हा एक गोल चांगला असेल तर बाकीचे जे गोल्स आहेत म्हणजे झिरो हंगर आणि हेल्थ ह्याचा अगदी जवळचा संबंध आहे. भुकेल्या पोटी आपलं आरोग्य चांगलं राहूच शकणार नाही, किंवा पॉवर्टी असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहूच शकणार नाही. तशीच इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं नसेल तर चांगलं आरोग्य तुम्ही चांगल्या आरोग्यापासून वंचित राहू शकता. अशा अनेक उरलेल्या सगळ्या 16 गोल्सचा आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध आहे. त्यामुळे ह्या गोलला जरा जास्ती महत्त्व आहे असं मला वाटतं. तसं प्रत्येकजणच सांगेल की ह्या गोलचं महत्त्व काय आहे, पण गुड हेल्थ ह्याला फार महत्त्व आहे. आणि ह्या गुड हेल्थमध्ये SDG 3चे जे इंडिकेटर्स ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हा SDG 3चा इंडिकेटर्स ठरवत असताना केवळ हे गोल्स ठरवलेत असं नाही आहे, तर ह्या गोल्सला कसं अचीव करायचं हे पण स्टेप वाईज इंडिकेटर्सनी दिलेले आहेत. स्मार्ट गोल्स ठरवलेले आहेत की काय करायला पाहिजे आम्हाला. समजा आता मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ आमचा जास्ती आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये आता तो कमी करायचा आहे, आपल्याला 70पर्यंत कमी करायचा आहे, हे आपलं गोल आहे. पण आपल्या भारतामध्येच इतकी डिस्पॅरिटी आहे. शहरामध्ये तो कमी आहे, तर नंदुरबारसारख्या किंवा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स जे आहेत, आपण ज्यांना आदिवासी वनवासी भाग म्हणतो, त्या ठिकाणी 300पर्यंत तो माता मृत्यू दर आहे 1 लाख जन्मामागे. तर असे दर आपल्याला कमी करायचे आहेत. दुसरं आहे TB, HIV सारखे जे एपिडेमिक्स आहेत, मलेरियासारखे आजार आहेत. मलेरिया तर आता थोडा हळूहळू कमी झाला आहे सगळ्या गोष्टींमुळे. HIV एड्सचा पण इन्सिडन्स कमी झालेला आहे, पण TBचं थैमान मात्र अजूनही भारतामध्ये आहेच आहे. ह्याच्यासाठी पण अनेक कारणं आहेत. म्हणजे ते काय केल्याने हे आपण टाळू शकतो हे पण आपण बघू. की TB सारखी टेस्ट जर समजा आत्ताची जी रुटीन मेथड आहे त्या रुटीन मेथडनी करायची असेल तर आपल्या ज्या थुंकीचा नमुना घेतला जातो तपासायला, म्हणजे एका ml मध्ये जर 10,000 बॅक्टेरिया असतील, बॅसिलाय असतील, तरच ती टेस्ट थुंकीच्या साध्या मायक्रोस्कोपीखाली AB
बॅसिलाय बघून ठरवता येते पॉझिटिव्ह आहे TB का नाही आहे, म्हणजे स्पुटम पॉझिटिव्ह TB आहे का नाही. पण त्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर आणली TB PCR सारख्या ठिकाणी, तर 1 ml मध्ये अगदी 40 इतके जंतू असतील तरी पण आपल्याला त्याचं लवकर निदान होऊ शकतं आणि तो लवकर आपल्याला आपल्या भारतामधून घालवता येऊ शकतो. असे काही गोल्स आहेत ठरलेले. जसं TB मलेरिया सांगितलं तसं अजूनही आपल्याकडे जे आहेत की आत्ता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आपले खूप वाढलेले आहेत. सगळ्या घरोघरी डायबेटीस, हायपरटेन्शन, कार्डिॲक डिसीजेस, स्ट्रोक्स, कॅन्सर, हे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आपल्याकडे वाढलेले आहेत. तर त्याच्यावरती आपण कसा कंट्रोल आणू शकतो हे पण त्यामध्ये ठरवलेलं आहे. त्यासोबतच रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स आहेत, ॲक्सिडेंटल डेथ आहेत, तो डेथ रेट पण आपल्याला कमी करायचा आहे. हे पण ह्या वेलबिंगच्या अंडर वेलबिंगच्या ह्याच्यात येतं की कुठलाही प्रीमॅच्युअर डेथ तुमची प्रिव्हेंट करणं. एका अर्थी प्रीमॅच्युअर डेथ आहे की नॅचरल डेथ नाही आहे आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. आपलं सरासरी आयुष्यमान आत्ता सध्या म्हणजे कुठलीही व्यक्ती जन्माला आली आणि तिच्या एज अँड सेक्सनुसार त्याचा जो काही मृत्यूदर असेल त्या दराच्या पलीकडे एखाद्या नॉर्मल ह्युमनला किती लाईफ स्पॅन मिळतो, तर सध्या तो 67 इतका आहे ॲव्हरेज. तो आपल्याला 83पर्यंत न्यायचा आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ चांगली ठेवून. त्याच्यामुळे हे एक उद्दिष्ट आहे. ह्याच्यामध्ये मी हे भारतीय जे निर्देशांक बनवलेले आहेत SDGसाठी त्याचा विचार करून मी हे सांगते आहे. त्याचप्रमाणे अंडर 5 मॉर्टॅलिटी आहे, त्याचप्रमाणे निओनेटल मॉर्टॅलिटी आहे, म्हणजे जन्माला आल्यापासून 28 दिवसाच्या आत जी बाळं मरतात तो रेट आपल्याला कमी करायचा आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचा तो रेट मृत्यूदर आपल्याला कमी करायचा आहे. असे अनेक गोल्स घेऊन हे काम चालू आहे. अशा प्रकारच्या 14 इंडिकेटर्सवरती काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेटर आपण आत्ता ज्याच्याकडे खूप जास्ती म्हणजे स्ट्रेस देऊन बघण्याची गोष्ट आहे ते म्हणजे घरोघरी वाढलेला स्ट्रेस, मेंटल हेल्थ कंडिशन्स, ह्या सगळ्या विषयावरती पण ह्या SDG 3मध्ये ठरवलेलं आहे, त्याचा विचार केलेला आहे आणि ते कसे अचीव करायचे आहेत. आणि एकूणच हे सगळे गोल्स आपण जर पाळू तरच आपलं आरोग्य आणि आपलं वेलबिंग चांगलं राहणार आहे, आनंदी जीवन आपण जगू शकणार. म्हणजे एक सर्वांगीण त्याचा केलेला आहे विचार. येस, प्रतिभाताई स्वतः आयुर्वेदाचार्य तर आहेतच, पण ॲडिशनली त्यांनी पब्लिक हेल्थ आणि रूरल डेव्हलपमेंट याच्यामध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि अनेक नॅशनल इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. तर आपण जेव्हा इंटरनॅशनली मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की फक्त नेशन म्हणून नाही तर या सगळ्या गोल्सचा विश्व म्हणून सुद्धा विचार व्हायला पाहिजे. 3-4 वर्षांपूर्वी आपण जेव्हा हे विश्व सगळं एका कोविड नावाच्या राक्षसाच्या तावडीत होतं तेव्हा अनेक वेळा WHO ही गोष्ट सतत कानावरती पडत होती. तोपर्यंत कदाचित सामान्य लोकांनी ही काय संस्था आहे याच्याबद्दल फारशी चौकशी केली नसेल, त्यांना माहितीही नसेल. तर हे WHO ही काय ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचा या गोल्सशी काही संबंध आहे का ती फक्त एक पॉलिसी मेकिंग इन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो अशी आहे? तर त्या संदर्भात जर थोडंसं सांगितलं तर. कुठल्याही साध्या गोष्टीमध्ये म्हणतो ना की हे एक व्हॅक्सिन आहे बाबा, हे काम करेल अशा पद्धतीने. म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे काय, तर कुठल्याही आजाराला आपल्या शरीरामध्ये अशी तो आजाराचा अटॅक झाल्यानंतर प्रतिकार क्षमता अशा पद्धतीने डेव्हलप करेल की त्या आजाराचं प्रमाण कमी करेल किंवा तो आजार होऊच देणार नाही, अशा पद्धतीचं काम व्हॅक्सिन करत असतं. म्हणजे छोट्या मात्रेमध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणामध्ये काही त्या आजाराचे जंतू आपल्या शरीरामध्ये सोडणं. अगदी म्हणजे मी तर म्हणेल की ही प्रथा भारताच्या प्राचीन काळापासून पण असावी, पण त्याला व्हॅक्सिनेशन म्हणतात हे कदाचित माहिती नसेल. म्हणजे अगदी आपल्या 16 संस्कारामध्ये कान टोचणे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता कान टोचत असताना जे काही मायनर इन्फेक्शन्स होत असतील तर ते एका पद्धतीने त्या बाळाला मिळालेलं ते व्हॅक्सिनेशनसारखं असू शकतं, असं मे बी, माहिती नाही, त्याच्या स्टडीज काही केल्यात नाही केल्यात माहिती नाही, पण हे एक असू शकतं असं वाटतं. त्यानंतर व्हॅक्सिनचा इतिहास फार पूर्वीपासूनचा आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आत्ता कोविडचं व्हॅक्सिन आपण सगळ्यांनी घेतलं आहे म्हणून कोविड माहिती आहे, पण त्याच्या आधी अगदी ख्रिस्तपूर्व 430पासून व्हॅक्सिनची सुरुवात झालेली आहे. प्लेगपासूनची सुरुवात झालेली आहे. नंतर आपण
स्मॉल पॉक्सवरचं व्हॅक्सिन पाहिलेलं आहे आणि त्याच्याने अनेक मृत्यू झालेले आहेत की जे मृत्यू रोखण्यामध्ये ह्या व्हॅक्सिनचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आता पोलिओ इरॅडिकेट होण्याच्या मार्गावरती झालेला आहे की पोलिओ काही दिवसात निर्मूलन होईल पोलिओचं. तसाच एक निओनेटल टिटॅनस आहे, तो पण नजीकच्या काळामध्ये, नाही तर आधीच्या काळामध्ये बालमृत्यू हे खूप जास्ती व्हायचे, म्हणजे निओनेटल डेथ्स तर खूपच जास्ती व्हायच्या. पण हे जे निओनेटल ANC जे टिटॅनस आईला मिळतं त्याचा परिणाम म्हणून आजच निओनेटल टिटॅनस अत्यंत कमी झालेलं आहे, नगण्य आलेलं आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये तो पण इरॅडिकेट होईल अशी गोष्ट घडू शकते. आपल्याला वेळोवेळी ह्या व्हॅक्सिनचा उपयोग होतो. व्हॅक्सिननंतर एक हर्ड इम्युनिटी तयार होते, कम्युनिटीमध्ये ती डेव्हलप होते आणि पूर्णपणे कम्युनिटी त्याचा प्रतिकार करू शकते त्या आजाराचा. प्रतिकार करू शकते त्या आजाराचा. बरोबर. आताच पोलिओबद्दल आपण बोललो आणि आपले ग्रेट जे अभिनेते आहेत अमिताभ बच्चन यांनी ह्यांच्या थ्रू रन केलेली आपली अँटी पोलिओ कॅम्पेन आपल्याला सगळ्यांना आठवते. आणि मला असं वाटतं की मीडियाचा खूप मोठा हात या संपूर्ण पोलिओ इरॅडिकेशनच्या कॅम्पेनमध्ये असावा. तर आणि आमच्या विद्यार्थिनी सगळ्या मीडियाच्या विद्यार्थिनी आहेत, तर त्यांना हे कळलं पाहिजे की मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा झाला पाहिजे, रिस्पॉन्सिबल त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे. तर तुम्ही जर थोडं सांगितलं की ह्या मीडिया आणि या पद्धतीचे इरॅडिकेशन प्रोग्राम्स जे असतात त्याचा खरंच किती फायदा होऊ शकतो. अगदी धन्यवाद. मी तर सगळ्या विद्यार्थिनींना धन्यवाद देईल आणि अशा इन्स्टिट्यूट्सना धन्यवाद देईन की अशा पद्धतीच्या कॅम्पेन्समधनं अत्यंत म्हणजे तळागाळातल्या अगदी एखाद्या दूर डोंगरातल्या असलेल्या दरीमधल्या असलेल्या व्यक्तीपर्यंत ते शहरामध्ये घराच्या बाहेर न पडणाऱ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांपर्यंत व्हॅक्सिनेशनचं महत्त्व समजावून सांगण्यामध्ये याचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. दोन्ही वेळेस पोलिओ असेल किंवा कोविडच्या बाबतीमध्ये असेल. आणि आत्ता रिसेंटली तुम्ही एक जाहिरात पाहत असाल की हर्पीज झोस्टरवरची जी लस आलेली आहे ती पण आपले ग्रेट अमिताभ बच्चन त्याची ॲड करतात आहे. आजकाल ॲडल्ट व्हॅक्सिनेशन हा पण एक आहे की काही वयोवृद्ध लोकांना पण काही व्हॅक्सिन्स देणं गरजेचं आहे. तर अशा सगळ्या विषयांमध्ये शेवटी प्रिंट मीडिया असेल, मास मीडिया असेल, ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, सगळ्या मीडियाचा उपयोग हा होतोच आहे. आणि आजकाल तर आपल्याकडे आलेला हा मोबाईल आणि त्याच्यामध्ये आपली असलेली स्क्रीन टाईम आणि ह्याचा उपयोग खूप छान पद्धतीने अगदी सकारात्मक पद्धतीने नक्की करून घेता येऊ शकतो आणि अनेक जीव आपण वाचवू शकतो. केवळ व्हॅक्सिनच्याच बाबतीत असं म्हणत नाही आहे मी, तर मेंटल हेल्थसारखे विषय आहेत, अन्य विषय आहेत, HIV एड्ससारखे विषय आहेत. ह्या विषयामध्ये पण मीडियाचा खूप चांगला रोल राहिलेला आहे आणि तो भविष्यामध्ये अजून वाढेल असं मला वाटतं. आरोग्य किंवा हेल्थ असं आपण म्हणालो की पहिला विचार तो आपल्या शरीराचा येतो. मग कारण आपण आपल्याला ताप येतो, सर्दी होतो, या लहान गोष्टींपासून मोठ्या रोगांपर्यंत आपल्या शरीराशी हेल्थ हे संबंधित असतं. पण पुन्हा मी एकदा कोविडच्या काळाकडे जाईन की जिथे भारताला नव्याने मेंटल हेल्थचा विचार करावा असं कदाचित वाटायला लागलं. कारण त्यानंतर ज्या घटना घडल्या लोकांच्या आयुष्यात, त्यांच्या मनावर जे परिणाम झाले, त्यांनी या मेंटल हेल्थकडे चांगलाच आता आपल्याला दिसतं की काउन्सिलर्स असतात. तर हा मेंटल हेल्थ हा जो हेल्थमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याच्याकडे आपण कसं बघता? म्हणजे आपल्या WHO केलेली व्याख्या आरोग्याची, त्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये फक्त डिसीजचा ॲब्सेन्स म्हणजे आरोग्य नाही आहे, तर तुम्ही सोशली, मेंटली आणि त्याच्यामध्ये पुढे चालून स्पिरिच्युअली ह्या पण गोष्टींची ॲडिशन होते आणि मग ते आपलं आरोग्य हे परिपूर्ण आरोग्य म्हणून राहतं. केवळ मला सगळं आहे पण माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं नाही तर मी त्या गोष्टीचा उपभोग पण घेऊ शकणार नाही, इतकी कंडिशन आपली होते. फक्त मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये असलेले समज, गैरसमज ह्या विषयामधला खूप मोठा तोटा आपल्या मेंटल हेल्थच्या काय म्हणू आपण की आरोग्य त्यांना मिळावं असं जे आत्ता वाटतं आहे आपल्याला, तर तो तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्याचा रोल अत्यंत 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 महत्त्वाचा आहे. हे मी मुद्दाम सांगते की त्याच्याशिवाय आपलं आरोग्य हे परिपूर्ण आरोग्य असूच शकत नाही. म्हणजे या गोल्समध्ये काही विचार केलेला आहे का?
म्हणजे हे तळागाळापर्यंत, जसं मी आता म्हणाले की काउन्सिलरकडे जाणं हा कदाचित तळागाळामध्ये असलेला विषय नाहीये, तर मग त्याच्या संदर्भात या गोलमध्ये काय आहे? म्हणजे आत्ता सध्या आपण भारतामधली जर आकडेवारी पाहिली मानसिक अस्वास्थ्याची म्हणू आपण, की ज्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, अशी 13% इतकी संख्या आहे, 13 ते 15% इतकी संख्या आहे ज्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे अशा. आणि ह्यातही अर्बन रुरल डिवाईड पण आहे, की अर्बनमध्ये ती संख्या 13-15% असेल तर रुरलमध्ये अजूनही 6-6.5% इतकी आहे. पण 6-6.5% देखील खूप मोठी संख्या आहे. आणि आत्ता सध्या जो आपल्याकडे मेंटल हेल्थ डील करणारी मॅनपॉवर जी आहे ती सध्या फक्त शहरामध्ये एकवटलेली आहे, ग्रामीण भागापर्यंत अजून ती पोहोचलेली नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये पण मेंटल हेल्थवरती विशेष काम करण्यासाठी म्हणून मेंटल हेल्थ गॅप्स आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि शेवटपर्यंत हे काउन्सिलर्स आणि ती मॅनपॉवर जावी अशा पद्धतीने काही रचना त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे जसं डॉक्टर्सना कंपल्सरी काही काळ रुरल पोस्टिंग असतं किंवा त्यांना प्रॅक्टिस करावी लागते, तसंच कदाचित काहीतरी टेलिमानस नावाची एक सर्व्हिस ह्याच्यामधनं दिलेली आहे, की त्या नंबरवरती फोन करायचा, मला अस्वस्थ वाटते किंवा मला काही सिम्पटम्स आहेत माझ्या मनाचे, तर त्याच्यावरती डायरेक्टली फोन करून बोलता येईल. हे माहीत नव्हतं आम्हाला, म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्ताने ही एक नवीन माहिती आपल्याला कळते की रुरल एरियाजमध्ये सुद्धा, खेड्यापाड्यातनं सुद्धा एक फोन, आता फोन तर सगळ्यांच्याच हातात आहे, एक फोन नंबर तुम्ही डायल करून ही सुविधा मिळवू शकता. आता पण रुरल अर्बन असं बोलण्यात आलं तर हेल्थ असं म्हटलं की आपल्याकडे अजूनही गावातली लोक ठणठणीत असतात, ते सगळं मातीतलं अन्न खातात किंवा आपल्यासारखं प्रिझर्वेटिव्हजवालं अन्न खात नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येती ठणठणीत असतात असा एक समज आहे. किंवा त्यांना चालायची फिरायची शेतीची सवय असते. तर हा नक्की ही फॅक्ट आहे का, की हा डिफरन्स काय आहे रुरल आणि अर्बन हेल्थ मधला? बरोबर आहे. रुरल अर्बन मी तर म्हणेन अजून एक तिसरा घटक करायला पाहिजे, तो पण ट्रायबल, की जो रिमोटली प्लेस्ड आहे अशा पद्धतीचा. तर रुरल अर्बन डिवाईडमध्ये मगाशी सांगितलं की हेल्थकेअर सर्व्हिसेस लिमिटेड आहेत, पण आरोग्याच्या दृष्टीने जर बघाल तुम्ही तर तिथले प्रश्न वेगळे आहेत. प्रश्न नाही आहेत असं नाही आहे, की रुरल अर्बनमध्ये डिवाईड करताना तिकडे मालन्यूट्रिशन कॉमन आहे आणि बालमृत्यूचं प्रमाण हे शहरामध्ये कमी आहे तुलनेने, तर रुरल एरियामध्ये जास्ती आहे. स्टंटेड पॉप्युलेशन पण रुरलमध्ये जास्ती आहे. त्यानंतर मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये बघितलं तर सर्व्हिसेस तिथे नाही आहेत. पॉप्युलेशन आजाराच्या वाईज तिकडे संख्या कमी आहे, पण सर्व्हिसेस अजिबातच अवेलेबल नाही आहेत. फक्त लाईफस्टाईल डिसिजेस मात्र आम्ही अर्बन लोक जरा जास्तीच पुढे आहोत. तिकडे अजूनही आपण तिकडे कमी आहेत असं म्हणू शकत नाही. 16-17% पॉप्युलेशन आजही लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये हायपरटेन्सिव्ह, डायबेटीस असं आपण बघतो आहोत. पण ते लक्ष देतात का या गोष्टींकडे इतकं, म्हणजे जितकं शहरामध्ये आज ह्याबद्दल आहे? हेल्थ सिकिंग ॲटिट्यूड अजूनही कमी आहे, त्याच्यावरती खूप जास्त काम करायची गरज आहे. प्रिव्हेंटिव्हवर लोकांना अजूनही नको वाटतं, ते प्रिव्हेंटिव्ह आम्हाला सांगायची काही गरज नाही अशा पद्धतीचं असतं. आमचं दुखलं की आम्हाला फक्त इंजेक्शन, गोळ्या, औषधं, सलाईन ही गोष्ट रुरलमध्ये खूप जास्ती आहे. त्यामुळे त्यांचं एका अर्थी नुकसान होतं आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. मग काही क्वॅक्स त्याचा गैरफायदा पण घेतात आणि आपण बघतो की अजून त्यांची कंडिशन बिघडते आणि मग इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी त्यांना शहरामध्ये शिफ्ट करावं लागतं. म्हणजे शहरामध्ये 10,000 पॉप्युलेशन मागे 13 डॉक्टर्स आहेत, तर ग्रामीण भागामध्ये 10,000 पॉप्युलेशन मागे 3च डॉक्टर्स आहेत. इतकं म्हणजे हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये इतका फरक आहे. ट्रायबलमध्ये जाल तर अजून हे प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे संख्या कदाचित तिथे असेल, की म्हणजे शासनाने नेमून दिलेली पण असेल, पण डॉक्टर आमच्यासारखे असतील ज्यांना शहरातच राहायचं आहे, तर कदाचित सरकारचा हा दोष नाही म्हणत आहे मी, पण तिथे जाऊन हे माझे बांधव आहेत आणि त्यांची मी सेवा केली पाहिजे, हा सेवेचा अंकुर जर त्यांच्यामध्ये नसेल तर कदाचित ही गॅप तशीच राहील. म्हणजे इकडे रकाने भरतील आमचे की फुलफिलमेंट गॅप झालेली आहे, पण प्रत्यक्ष सर्व्हिस डिलेवरीमध्ये काय इम्पॅक्ट आहे हे नाही आपण बघू शकणार. त्याच्यामुळे हा अर्बन रुरल डिवाईड नक्की आहे. आयुष्यमान भारत
हे आता आपण ऐकत असतो बरेच ठिकाणी, तर हे नक्की काय आहे आणि याचा खरंच उपयोग होतो का? पुन्हा एकदा आपण SDG 3मध्येच येतो आहोत. SDG 3मध्ये ही फायनान्शियल गॅप पण भरून काढायची आहे की ज्यांच्याकडे हेल्थ सर्व्हिसेस अफोर्ड करण्यासाठी पैसे नाही आहेत, अशांसाठी ह्या मोफत योजना आहेत की सरकारतर्फे त्यांनी केलेली ही सुविधा आहे की जे वल्नरेबल ग्रुप आहेत त्यांच्यासाठी म्हणून ज्या हेल्थकेअर सर्व्हिसेस लागतात, ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस लागतात, काही स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये लागणाऱ्या सर्व्हिसेस आहेत, तर ह्या सर्व्हिसेससाठी प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री आरोग्य योजना जी आहे PMJAY, आणि त्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचं कव्हरेज त्या पूर्ण फॅमिलीला मिळतं 1 वर्षामध्ये जर काही आजार आले तर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी अनेक लोक केवळ हेल्थ एक्सपेन्सेसवर होणाऱ्या खर्चापोटी दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलल्या जातात. तर ही एक मोठी गॅप आहे, ती आयडेंटिफाय करून अशा पद्धतीच्या योजना निर्माण केलेल्या आहेत. त्यासोबतच आयुष्यमान भारतसारखी आयुष्यमान सेंटर्स आहेत, ते ग्रामीण भागामध्ये अगदी उपकेंद्र लेवलला तिथे डॉक्टरांची अवेलेबिलिटी करून रोजच्या लागणाऱ्या डेली OPDs तिथे OPDच्या थ्रू त्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तर लास्ट माईल रीचसारखं, युनिव्हर्सल कव्हरेजसारखं ह्या गोष्टी आपण त्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये गेलेल्या आहेत आणि ह्याचा नक्की फायदा होतो आहे. आणि म्हणजे फायदा म्हणू, आणि काही लोक गैरफायदा पण घेतात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही आहे. मी फक्त पेशंट्सना हे म्हणत नाही आहे, तर काही हॉस्पिटल्स, काही डॉक्टर्स ते पण ह्या योजनेचा गैरफायदा घेतात आहे आणि काही पेशंट्स पण घेतात आहे. म्हणजे माझ्याकडे दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे, पण मी गाडीमध्ये येतो आणि ह्या सर्व्हिसेस म्हणजे घेतो, तर ही पण गॅप आहे. तर हे प्रत्येकाच्या स्वतःच्या मानसिकतेवरती अवलंबून असलेली गोष्ट आहे. पण जर साधारणपणे पाहिलं तर ह्या आयुष्यमान भारत योजनेचा आपल्या भारतातल्या जनतेला अत्यंत चांगला उपयोग होतो आहे आणि त्यांच्या हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट त्यामुळे झाली आणि लोक खरोखर खुश असतात या सगळ्या योजनांवरती. आपण आत्ता एका AC स्टुडिओमध्ये बसून छान हेल्थ आणि वेलबिंगबद्दल बोलतोय, पण मला माहिती आहे की याचं खरं काम तुम्ही जे करता ते फील्डवरती जाऊन करता. तर त्या प्रत्यक्ष ग्रासरूट्समध्ये जाऊन काम करण्याचे काही अनुभव शेअर केलेत तर मुलींना खूप इन्स्पायरिंग होतील ते. आपण ह्या आत्ता ज्या पाहिलेले निर्देशांक आहेत, तर आपल्याला असं वाटतं की SDG 3 ही कुठली तरी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली एक योजना आहे, तिचा आणि आमचा ग्रासरूटचा काही संबंध नाही आहे. तर असं नाही आहे. ह्यातले सगळे इंडिकेटर्स आपण आपल्या लेवलला इम्प्रूव्ह करू शकतो. मी माझा छोटासा एरिया घेतला असेल, जी काही 100 गावं असतील, 500 गावं असतील, 200 गावं असतील किंवा 10 गावं असतील, पण मी जिथे असेल त्या पंक्तींनी ती प्रकाशमान होईल अशी जी आपली गोष्ट आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जर सातत्य ठेवून काही काम करत राहिलो तर त्याचं यश नक्की मिळतं. म्हणजे आमच्याकडे आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करतो, तिथे 35% ह्या होम डिलिव्हरीज होत्या. सातत्याच्या प्रयत्नानंतर आता 100% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज होतात आहे. 52% इतकं मालन्यूट्रिशनचं प्रमाण होतं. ते 52% मालन्यूट्रिशनचं प्रमाण कमी होत आज 18%वरती आलेलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. निओनेटल मॉर्टॅलिटी पण 52 पर 1000 लाईव्ह बर्थ अशी होती, तीसुद्धा आता 15 पर 1000 लाईव्ह बर्थ आलेली आहे. लो बर्थ वेट बेबीजचं प्रमाण कमी झालेलं आहे, ते सुद्धा नाही. आत्ता आपलं स्टेट ॲव्हरेज 15 आहे, तर ते आमच्याकडे आता 9पर्यंत आलेलं आहे. इतक्या छान पद्धतीने काम होऊ शकतं आणि त्याच्यासाठी फार मोठं काय म्हणू इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं वगैरे असं नाही आहे. तर लोकांना घेऊन, सोबत घेऊन, कम्युनिटी पार्टिसिपेशन वाढवून, तिथले लोकल रिसोर्सेस त्यांना स्ट्रेंथन करून, त्यांचं कॅपॅसिटी वाढवून, त्यांना काही डिजिटल इक्विपमेंट्स देऊन, जे तिथे टेक्नॉलॉजी देऊन, अशा पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर त्याचा नक्की उपयोग होतो. मी नंदुरबारसारख्या सातपुड्यामधल्या अत्यंत दुर्गम भागामधल्या ANC केअरविषयी पण तेच सांगेल. दरवर्षी तिथल्या हायरिस्क प्रेग्नन्सीज आयडेंटिफाय करून त्या रेफर करणं आणि त्यांची इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न करणं, हे पण काम आमच्या एका यहामोगी तिथली जी देवता आहे तिच्या नावाने असलेल्या एका प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम होतं. त्यानंतर ॲनिमिया प्रिव्हॅलन्स म्हणतो आपण,
तर तो तर महिलांमध्ये आणि ॲनिमिया म्हटलं की कॉमन आहे. पण तिथे जर पाहिलं तुम्ही तर आम्ही ज्या छोट्या 14 पाडे निवडले होते त्या 14 पाड्यामध्ये 94% महिला ह्या ॲनिमिक होत्या. 94% महिला ॲनिमिक होत्या. आणि सातत्याने 2.5-3 वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि अगदी छोटे छोटे उपाय केले आणि त्यातही फूड इज मेडिसिन ही कन्सेप्ट घेऊन काम केलं. म्हणजे विदाऊट मेडिकेशन त्यांचा ॲनिमिया इम्प्रूव्ह करायचा केवळ नॉलेज, ॲटिट्यूड अँड प्रॅक्टिस चेंज करून, बिहेवियरल चेंजनुसार. आणि मला सांगायला आनंद होतो की 94%वरनं ह्या 2.5 वर्षात 54% इतका ॲनिमिया कमी करण्यामध्ये यश आम्हाला मिळालेलं आहे. आणि तिथल्याच लोकल कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियरच्या माध्यमातून आशा वर्कर्सना काही थोडंसं ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यामधनं त्यांना इक्विपमेंट्स दिले, HB कसं चेक करायचं ते शिकवलं आणि किचन गार्डन्स एस्टॅब्लिश केले. आजूबाजूला परसबागेत 15 प्रकारच्या भाजीपाला त्यांच्या राऊंड दी इयर त्यांना मिळाला पाहिजे. त्यानंतर 5 प्रकारची फळझाडं त्यांच्या अंगणात असली पाहिजेत. त्यातनं न्यूट्रिशन हे होईल. आणि बेसिक काही हॅबिट्स आहेत त्यांच्या की डेली कुकिंगच्या, त्या थोड्याशा बदलत गेलं आणि क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी किती खायची हे थोडंसं शिकवलं, इंड्यूस केलं. पहिल्या वर्षी थोडंसं, दुसऱ्या वर्षी, आणि खरोखर त्याचा इम्पॅक्ट म्हणून आज आपल्याला ॲव्हरेज हिमोग्लोबिन 9.7वरनं 11.7वरती गेलेलं आहे ह्या सगळ्या महिलांचे, ह्या 14 पाड्यातले. असे अनेक अनुभव आहेत. मग अशी मानस स्वास्थ्याचा विषय निघाला होता. म्हणजे आम्ही मराठवाड्यात काम करतो. आमच्याकडे पॅसिव्ह सुसायडल आयडिएशन म्हणजे आत्महत्या करण्याचे विचार मनात येणाऱ्यांची संख्या ही 10.7% इतक्या आमच्या सगळ्या ग्रामीण जनतेच्या मनामध्ये आहे. ह्यावरती तर काम करणं खूप गरजेचं आहे. मग कुठून आपण एवढे मानसतज्ञ तिकडे कुठे नेऊ शकणार? आम्ही एक मानस मित्र नावाची संकल्पना राबवली. गावागावामध्ये असे शिकलेले थोडेफार जे व्हॉलंटरीली काही वेळ देऊ शकणार आहेत असे मानस मित्र तयार केले. त्यांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी आयडेंटिफाय करायचं की आज ह्याची मनस्थिती बरी नाही आहे बरं का, आज हा नाराज दिसतो आहे का, हे सगळं पाहून गावातल्या गावामध्ये त्यांनी आयडेंटिफाय करायचं. मग ज्यांना गरज आहे ट्रीटमेंटची त्यांना ट्रीटमेंटसाठी म्हणून शहरातल्या डॉक्टरांना घेऊन जाऊन तिथे कॅम्प्स करायचे आणि ज्यांना फक्त काउन्सिलिंगची गरज आहे त्याच्यासाठी आमचे काउन्सिलर त्यांच्याशी संबंध साधणार. त्यानंतर हॅलो जिंदगी नावाचा एक ॲप आपण मोबाईल हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि त्याच्यावरती काही कॉल्स घेऊन आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो. आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी तर अनेक उपक्रम चालू आहेत. डिॲडिक्शन, सुसाईड प्रिव्हेन्शन अँड पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ, ह्या 3 गोष्टीवरती आपण काम करतो. 30 गावांमध्ये हे सगळं काम चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, हे त्या खारीसारखे आहेत ज्यांच्याशिवाय रामसेतू बांधून शक्यच नव्हतं त्याच्याशिवाय. खरंच त्या सगळ्यांना सलाम आहे. मला असं वाटतं आता मुलींना जर काही प्रश्न असतील तर ते त्या विचारतील. आपण कोविडबद्दल बोललो तर प्री पॅन्डेमिक आणि पोस्ट पॅन्डेमिक ह्याच्यामुळे लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत का? हो, प्री पॅन्डेमिक आणि पोस्ट पॅन्डेमिकमध्ये दोन्ही आहेत. काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. प्री पॅन्डेमिकमध्ये थोडंसं एवढा स्वच्छतेबद्दल लोकांचा अवेअरनेस नव्हता. मास्क आले, सॅनिटेशन आलं, सगळ्या गोष्टी ह्या पॅन्डेमिकमध्ये सुरू झाल्या. फक्त काही नुकसान पण झालं पॅन्डेमिक काळामध्ये की आरोग्याच्या बाबतीमध्ये की ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत तिथपर्यंत लोकांपर्यंत त्या सर्व्हिसेस पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे लोकांचं ते आरोग्य कमी झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्या काळामध्ये आपल्या अंगणवाडीच्या थ्रू ज्या सर्व्हिसेस मिळत होत्या, व्हॅक्सिनेशन मुलांचं झालं नाही. त्यामुळे ती एक गॅप व्हॅक्सिनेशनची राहून गेली. त्यानंतर मालन्यूट्रिशनचं प्रमाण त्या काळामध्ये वाढलं. अशा काही गोष्टी झाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट झाला तो पुन्हा एकदा आपल्या मानस स्वास्थ्यावरती. ह्या सगळ्यांचा परिणाम जसा प्री पॅन्डेमिकमध्ये झाला तसं हे मी ज्या डिसॲडव्हान्टेजेस सांगितले तसं काही ॲडव्हान्टेजेस पण झाले. म्हणजे आज आपण हाच उपक्रम बघा की लाईव्ह आपण काही गोष्टी करतो आहोत ऑनलाईन, प्रत्यक्ष जाऊन भाषणं करण्याची गरज नाही आहे. तर ही एक सोशल मीडियाचा एक खूप मोठा प्रभाव ह्या सगळ्या पॅन्डेमिक काळामध्ये सगळ्यांचं आपलं कौशल्यपणाला लावून त्यांनी ते निर्माण केलं आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट ट्रेनिंग इम्प्रूव्हमेंटसाठी झालेला आहे. म्हणजे कालच मी एक बातमी ऐकत होते की टेकवारी नावाचा एक उपक्रम सध्या सुरू आहे. त्याचाही म्हणजे
एरवी वर्षभर जिथे ट्रेनिंग करायला लागला असता पिरियड सगळ्या लोकांसाठी शासनातल्या कर्मचाऱ्यांना, तर तो तुमच्या 5 दिवसामध्ये फुलफिल होणार आहे आणि पुढे पण तो लाँग टर्म इफेक्ट राहणार आहे. तर अशा सोशल मीडिया आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने वाढल्यात आणि सरकारचं पण लक्ष मानसिक स्वास्थ्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आता गेलं आहे आणि म्हणून काही मेंटल हेल्थ गॅप्स आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम परत एकदा नव्या जोमाने पोस्ट पॅन्डेमिक सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीने आणि नवीन व्हॅक्सिन्स, नवीन आजार ह्याच्याबद्दल किती पटकन आपण आपली हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करू शकतो हे ह्या कोविड पॅन्डेमिकनेच दाखवून दिलेलं आहे. म्हणजे ट्रेनिंग झालं, कॅपॅसिटी बिल्डिंग झालं आणि हेल्थ केअर सर्व्हिसेस इम्प्रूव्ह पण झाल्या. म्हणजे भारतालाच नाही तर जगभरामध्ये व्हॅक्सिन पुरवणारा पण देश म्हणून आपण नावारूपाला आलो. ह्या पण चांगल्या गोष्टी झाल्या. म्हणजे आपली क्षमता आपण ओळखली. ह्या काही चांगल्या गोष्टी झाल्या पोस्ट पॅन्डेमिक एरियामध्ये. तर मी एक व्हिडिओ पाहिली होती की जपानमध्ये लहान मुलांना विचारलं की तुमचं फेवरेट फूड काय आहे आणि त्यांचे आन्सर जे होते ते खूप असे न्यूट्रिशियस की भात खायला आवडतो किंवा असं काही. पण जेच इंडियामध्ये विचारलं होतं तर पिझ्झा, बर्गर असे आन्सर्स येत होते. तर याचं कारण हे का की तिकडे न्यूट्रिशनबद्दलचं नॉलेज खूप आधी दिलं जातं आणि आपल्याकडे ते होत नाही आहे, असं काही? आपल्याकडे पण न्यूट्रिशनचं नॉलेज घरामधनंच दिलं जातं. की म्हणजे अन्नप्राशन नावाचा विधी आहे आपल्याकडे की काय खाऊ घालायचं बाळाला हे म्हणजे जगभराच्या आधीपासून आपल्याकडे आहे की काय खायचं काय खायचं नाही ह्याचे खूप नियम. म्हणजे माझं आयुर्वेदामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आयुर्वेदामध्ये तर इतके नियम सांगितलेले आहेत की कधी खावं, काय खावं, कुठे खावं, कसं खावं, कोणत्या मात्रेत खावं, कशासोबत खावं, कुठली गोष्ट कशासोबत खाऊ नये. तर म्हणजे हे ज्ञान आपल्या भारतामध्ये नाही आहे असं नाही आहे. पण कधीकधी काही गोष्टी ह्या आपल्याला अनुकरण करण्याची जी सवय लागलेली आहे काही गोष्टींचं म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स असतील, पिझ्झा असेल, बेकरी प्रॉडक्ट्स असतील, हे खाण्याचं प्रमाण हे जसा सोशल मीडियाचा एक चांगला इम्पॅक्ट झाला आहे तसा मी म्हणेन की हा एक काय म्हणू आपण त्याला वाईटच म्हणू की हा एक कोण काय घ्यायचं कसं घ्यायचं हे ऑफकोर्स ज्याच्या त्याच्यावरती असतं. पण सतत समोर डोळ्यावर दिसणारी गोष्ट असेल तर स्वाभाविकच मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात. मुलं कशाला, सगळी तरुण पिढी पण सगळे अगदी वयस्कर एखादे आजोबा टी व्ही पाहत असतील तर ते कुठली तरी बिस्किटाची जाहिरात लागली तर त्यांना पण वाटतं की हे खाऊन बघावं आपण असं. तर असं आहेच आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे असं नाही आहे. तर अवेअरनेस खूप आहे. पण आत्ता आपली मानसिकता अशी झाली की इन्स्टंट काय मला लगेचच काय मिळू शकतं ते मी खाईन. थोडेसे कष्ट करून मी ते प्रिपरेशन करून मी खाईन किंवा मी माझ्या घरातल्या मुलांना खाऊ घालीन अशी आई म्हणून आईची पण मानसिकता. मी सगळ्या आयांना नाही दोष देत आहे त्याच्यामध्ये. पण हे कुठंतरी बदललेलं आहे. म्हणजे आहाराचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे. आहारावरती आरोग्य हे खूप जास्ती अवलंबून आहे. आम्ही एक छोटा सर्वे केला. म्हणजे आम्ही लहान मुलांसोबत काम करतो. 1ली ते 5वीपर्यंतच्या शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत उज्ज्वल भारत नावाने तो प्रकल्प आहे. तर 5 चांगल्या सवयी मुलांमध्ये लावणे. त्याच्यामधली एक सवय ही आहे की म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे जंक फूड मिळतं ते तर अजून अनहायजेनिक असतं, अनहेल्दी असतं, सगळंच असतं. पण ते तिथेही खूप जास्ती आहे. आमच्याकडची ही 1ली ते 5वी आम्ही एक जो सर्वे केला त्याच्यामध्ये ह्या जंक फूडवरती आठवड्याला 40 रुपये इतका खर्च त्या मुलांचा होतो. आणि त्याच्यावरती काम केल्यानंतर तो खर्च आम्ही 40 रुपयावरून 17 रुपयापर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालो. बट स्टील 17 रुपये आठवड्याला लहान मूल त्या कुरकुरे आणि बाकी तत्सम पदार्थांवर खर्च करतंच. पण ह्याच्यासाठी आम्हाला आयांचंही प्रबोधन करावं लागलं. ह्याच्यासाठी आम्हाला आजी लोकांचं पण प्रबोधन करावं लागलं. कारण ग्रामीण भागामध्ये काय आजी म्हणायची की मी जर नाही पैसे दिले तर आई दिवसभर शेतात असते, मग ती येऊन रागवते की माझं मूल रडत होतं तर तू मला 5 रुपये पण द्यायला झाले नाहीत का. आणि आई काय म्हणते की माझे लाड नाही आहेत ते आजीचे लाड आहेत. मग आम्ही सासू सून संमेलन केलं एक आणि त्याच्यामध्ये हा सगळा विषय सांगितला. म्हणजे इथपर्यंत त्याच्यावरती काम करावं लागतं. शाळेच्या समोर जी दुकानं असतात छोटी छोटी अशा खाऊंची त्या दुकानदारांचं प्रबोधन केलं की तुम्ही मुलगा जरी आला तरी तुम्ही 10 रुपयाचे कुरकुरे देण्याऐवजी तुम्ही एक काय म्हणू आपण गुळ शेंगदाण्याची हे द्या, एखादा बदाम ठेवा, 2 बदाम ठेवा, तेवढीच सवय लावा चांगली. अशा पद्धतीने दुकानदाराचं पण सेन्सिटायझेशन केलं. अशा छोट्या छोट्या गोष्टीचे प्रयोग आपल्यालाच करावे लागणार आहेत आणि आपण जे अवगत केलं आहे ते समाजाला देणं
हे आपलं विद्यार्थी म्हणून पण काम आहे आणि तुम्ही सगळे सोशल मीडियाचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही हे काम नक्कीच पुढे न्याल अशी मला खात्री वाटते. दा डिस्कशन झालं याच्यावरून, कारण जे आपण बोललो की जंक फूड जी मुलं खातात किंवा काय, तर सेम टाईम जपानमध्ये शाळेमध्ये लॉ आहे, शोकायकू लॉ म्हणून, जो त्यांना लहानपणापासूनच एक न्यूट्रिशन डाएट देतात. ते पण का, कारण त्यांच्या स्कूलमध्येच एक न्यूट्रिशनिस्ट आणि एक डायटिशियन अपॉइंटेड असतो. सो असा म्हणजे एक पॉलिसी मेकर्ससाठीचा हा प्रश्न आहे की आपल्याकडे पण देतात पण भात, पण किती प्रकारमध्ये की तो न्यूट्रिशियस डाएट आहे त्या मुलांसाठी, म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट्सच आहेत असं नाही आहे की बाकीचं सगळं असं फुलफिल मील असं मिळतं आहे मुलांना. सो तो किती अफेक्ट करतो की मुलांना गुड वेलबिईंग आणि त्यांची हेल्थ. सो हा पण एक मुद्दा आहे. सो आय थिंक तिकडे जपानमध्ये लोक खूप वर्ष जगतात बिकॉज त्यांचा डाएट खूप बॅलन्स्ड आहे असं आपण म्हणतो. सो तसं डाएट आणि हे सगळं जे आहे तर ते किती मेंटेन्ड असलं पाहिजे फॉर गुड वेलबिईंग आणि हेल्थ. अगदी खरं आहे. आपण नेहमी तुलना अशा देशांशीच करतो, बरोबर आहे ना. जपान असेल, डेन्मार्क असेल, अशा देशांशी करतो. पण भारताची लोकसंख्या आणि जपानची लोकसंख्या, त्याच्यामुळे पॉलिसी, प्रत्येक गोष्ट पॉलिसी ड्रिवन होऊन त्याचा इम्पॅक्ट येईल हे पाहायला खूप दिवस जावे लागतील. नाही आहे का पॉलिसीज नाही आहेत का, तर अंगणवाडी ICDSमध्ये पोषक आहार मिळतोच आहे. पण आज आमच्या ग्रामीण भागामधली व्यक्ती काय करते, जी पोषक आहाराची एक जी काही ती बॅग मिळते, त्या बॅगेमधला खाऊ हा सरळ नेते आणि म्हशीच्या समोर, गाईच्या समोर टाकून देते. न्यूट्रिशियस फूड दिलं नाही का सरकारने, दिलं आहे, पण त्याचा उपयोग काय झाला तर हे. पण ह्याच्यासाठीचा जो अवेअरनेस करावा लागतो, ह्याच्यासाठीची जी मानसिकता बदलावी लागते, त्याच्यावरती जास्ती काम करणं हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं काम आहे एक देशाचा ह्या नागरिक म्हणून. त्यामुळे उज्ज्वल भारताचं स्वप्न हे लहान मुलांच्या आरोग्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आता आम्ही म्हणतो की एक कुरकुऱ्याचं पाकिट ज्याच्यामध्ये जेवढं मिठाचं प्रमाण असतं ते त्या लहान मुलाला जर मिळालं तर त्याच्या किडनीज वयाच्या 28-30व्या वर्षीपर्यंत हा लोड सहन करू शकतील का. एवढं सोडियम खाल्लेलं ते बाहेर टाकताना त्याला किती स्ट्रेन होईल त्या किडनीला. मग ही मुलं पुढे चालून किडनी डिसीजेस, हायपरटेन्शन अशा आजाराला बळी पडणार नाहीत का, तर नक्कीच बळी पडतील. म्हणजे हे स्वप्न आपण आपल्याच हाताने एका अर्थी उद्ध्वस्त करतो आहोत. त्यामुळे ह्या विषयातला अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्या उलट जर काही रिवॉर्ड दिले की आपलं मूल कुपोषित राहू नये ह्याच्यासाठी म्हणून आता काय होतं की कुपोषित असलेल्या मुलांवरती आपण भर देतो, पण कुपोषित मुलांची संख्या लपवण्याकडे एका दृष्टीने कल असतो. पण जर सरकारने असा इन्सेंटिव्ह दिला की जो आपल्या गावातलं कुपोषित मूल शोधून काढेल त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह, मग एकदा संख्या खरी आली की त्याच्यावरती काम करणं सोपं जाईल आणि मग तो एक पॉझिटिव्ह फोर्स त्याच्या मागे लागून हे प्रमाण कमी करण्यामध्ये होईल. मी तर म्हणते लहान मुलांसाठीच कशाला की मोठ्या सगळ्यांसाठी पण. म्हणजे हे जसं आहे जंक फूड वगैरे हे खाण्याचं प्रमाण शहरामध्ये जरा जास्ती आहे असं आपण म्हणतो, मी अशी ग्रामीणमधलं पण सांगितलं, आणि आता तर आदिवासी भागामध्ये पण ते प्रमाण पोहोचलेलं आहे. वाईट गोष्टी फार लवकर पोहोचतात, चांगल्या गोष्टी सगळ्या पोहोचतातच असं नाही आहे. आणि तिथे काही ह्याच्याशिवाय अजून काही हे आहेत, बिलीफ्स आहेत किंवा अजून काही सवयी अशा आहेत की त्या सवयी ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत, ज्या वाईट आहेत त्या वाईटच आहेत. आम्ही एक सर्वे केला होता, त्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की शिळं अन्न खाण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरातल्या सेवावस्त्यांमध्ये. आणि त्या सर्व्हेमध्ये त्यांचा मानसिक आरोग्याचा पण आम्ही अभ्यास केला होता. तर मानसिक आरोग्य आणि तुमचा आहार, म्हणजे असं आपण म्हणतो ना जैसे खावे अन्न वैसे होय मन असं म्हणतो, तर फार जवळचा संबंध आहे. म्हणजे ज्या डिप्रेशनच्या केसेस आम्ही आयडेंटिफाय केल्या होत्या त्यांच्यामध्ये स्टेल फूड, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण हे 73% इतक्या महिलांमध्ये ते होतं. म्हणजे एका अर्थाने ही जी उक्ती आहे की आपण म्हणतो की हा कुठला तरी दोहा आहे किंवा असं आहे, तर तसं नाही आहे की, तर त्याचा कोरिलेशन आहे की अन्नाचा आणि तुमच्या स्ट्रेसचा हा जवळचा संबंध आहे. ह्या सगळ्या बाकीचं तर लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये आहाराला बरंच महत्त्व आहे, आपण सगळे पाहतोच. तुम्ही आता म्हटलं ग्रामीण भागात हे सगळं म्हणजे खूप आहेत, म्हणजे आता
ते क्वालिफाईड डॉक्टर्स नाही आहेत, मग तिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे, ह्या सगळ्यांमुळे जे होते म्हणजे डेथ वगैरे जे होतात, मग त्यांच्यासाठी काय असं लाईक काय करता येतं का? कारण की आता क्वालिफाईड डॉक्टर्स नाही आहेत तिथे, आणि मग आता इफ तिथे क्वालिफाईड डॉक्टर्स नाही आहेत ऑब्व्हियसली मग तिथे ते क्युअर होत नाही डिसीजेस लवकर. सो त्याच्याबद्दल काय करता येईल? तर सरकारने आता NRHMमध्ये नॅशनल रुरल हेल्थ मिशनमध्ये अशा खूप सर्व्हिसेस अगदी तळागाळापर्यंत नेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. पण मी हेच सांगते की मॅन बिहाइंड द मशीन, की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली इमारत बांधलेली आहे, पण मी डॉक्टर म्हणून शिकलो आहे. मी इकडे एक वर्षाला 10 लाख 15 लाख रुपये फीस भरून मी डॉक्टर झालो आहे, आणि माझी इच्छा काय आहे की मी लवकरात लवकर त्याची रिकव्हरी कशी करू. त्याच्यामुळे संख्या कुठे एकवटते तर शहरामध्ये एकवटते. ग्रामीण भागात जायला जोपर्यंत सेन्सिटिव्ह डॉक्टर तयार होणार नाही तोपर्यंत हे असंच राहील चित्र, असं मला वाटतं आहे. पण असं राहील म्हणून आपण हातावर हात धरून नाही बसणार आहोत. त्यामुळे अशा मेडिकल कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांसोबत आपल्याला काही काम करावं लागेल, तिकडे जाऊन त्यांचं काहीतरी सेन्सिटायझेशन करावं लागेल की मी हे शिकतो आहे का, तर मी एक जबाबदार डॉक्टर होणार आहे, मी ह्या देशाचं आरोग्य सुधारण्यासाठी होणार आहे, आणि माझे समाज बांधव तिथे ग्रामीण भागात आहेत, आदिवासी भागामध्ये आहेत, आणि ज्यांना ह्या सेवेची गरज आहे. तर मी माझ्या आयुष्यातला लिमिटेड काळ, मी आयुष्य नाही देणार त्यांच्यासाठी, कारण त्याचेही काही स्वप्न असतील, काही असेल, मी ते समजू शकते, पण ॲटलिस्ट 2 वर्ष 5 वर्ष अशी काही वर्ष मी माझ्या ह्या समाज बांधवांची सेवा करण्यासाठी देईन. असं जर काही आपण रुजवू शकलो तर सेन्सिटायझेशन त्याचं हे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच व्हायला पाहिजे. मी हे नुसतं डॉक्टरांसाठी पण नाही म्हणत आहे, की काही नर्सेस आहेत, MSW आहेत, सोशल हेल्थ वर्कर आहेत, ह्या सगळ्यांचं सेन्सिटायझेशन शिकत असतानाच झालं पाहिजे की हा माझा समाज आहे आणि ह्यांच्यासाठी मला काम करण्याची गरज आहे. हे जर झालं तर हा इम्पॅक्ट आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल असं मला वाटतं. आम्ही ना प्रत्येक पॉडकास्टच्या शेवटी हा प्रश्न विचारतो की आपले जे SDG आहे ते 2045पर्यंत अचीव होतील, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पण मला असं वाटतं की हेल्थ असा टॉपिक आहे ना जो अचिवेबल नाही आहे, म्हणजे अनफॉर्च्युनेटली. पण एखाद्या देशाला जर वेलबिंगच्या दृष्टीने परिपक्व व्हायचं असेल तर त्यासाठी 3 कुठल्या गोष्टी आहेत की हा देश आता परिपक्व झाला वेलबिंगच्या दृष्टीने, असं तुम्हाला वाटतं? कुठलाही देश? अगदी बरोबर आहे, भरपूर आहे तसं आहे. तर मी म्हटलं की शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि तुमचं सोशल समाज स्वास्थ्य, ह्या 3 गोष्टी एकात एक हात घालून येतात. ह्या 3 गोष्टी जोपर्यंत चांगल्या होणार नाहीत तोपर्यंत आपलं आरोग्य हे परिपूर्ण असूच शकत नाही. की मी चांगली आहे, माझं मानसस्वास्थ्य सध्या ठीक आहे, पण मला सोशली काहीतरी अशा पद्धतीने अटॅक होतो की मी माझं सगळं स्वास्थ्य हरवून बसतो, असं होतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी एकात एक हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या तिन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. SDG 3मध्ये अजून एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की 0 to 10च्या स्केलवरती सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. हेल्थ अँड वेलबिंग ह्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह आहे की मी कितीही चांगली असले तरी कधीकधी मला चांगलं फिलिंग वाटत नाही हे, किंवा मला कितीही दुःख असली तरी एखादा व्यक्ती म्हणतो की नाही नाही माझं सगळं छान आहे, तर ही सब्जेक्टिव्ह फिलिंग आहे. पण तरी देखील हा प्रश्न ह्या SDG 3मधल्या एका इंडिकेटरमध्ये आहे की 0 to 10च्या स्केलवरती तुम्हाला रेट करा की माझं आरोग्य कसं आहे आता. तर आपल्याकडे जो सर्वे झालेला आहे 2019-21मध्ये त्या ह्याच्यामध्ये 4.7 असं रेट केलेलं आहे ॲव्हरेज भारतातल्या लोकांनी, की 10पैकी 4.7वर रेट केलेलं आहे. तर आपल्याला ते 10पैकी 10 जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी म्हणणार नाही की ते अचीव झालेलं आहे, पण ॲटलिस्ट 50%च्या वरती 6.7 8पर्यंत तरी आपण नेऊ शकतो का, कारण शेवटी ते सब्जेक्टिव्ह फिलिंग आहे. तर प्रत्येकाला हे सगळे आजार आहेत, लाईफस्टाईल डिसीजेस हा सध्या मोठा आव असून उभा राहिलेला प्रश्न आहे, त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 21% डेथ ह्या ॲट्रिब्यूट करतात त्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेसला, तो आपल्याला कमी करायचा आहे तो डेथ रेट. ट्रॅफिक सेन्स वाढवून रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये होणाऱ्या प्रीमॅच्युअर डेथ्स आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं निओनेटल मॉर्टॅलिटी, मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि अंडर 5 मॉर्टॅलिटी हे आपल्याला कमी करावं लागेल. असं कुठलं एक शब्द असेल किंवा एक वाक्य असेल जो गुड हेल्थला डिफाईन करेल? मगाशी मी म्हटलं तसं की WHOची व्याख्या जी आहे ती समर्पक आहे त्याच्यासाठी, की सामाजिक, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य
आणि त्याच्या पुढे जाऊन स्पिरिच्युअल स्वास्थ्य हे पण महत्त्वाचं आहे. केवळ एखादा विकार नाही, एखादा आजार नाही म्हणजे मी माझं हेल्थ चांगलं आहे असं नाही, तर मी ह्या समाजामध्ये एक सक्षम नागरिक म्हणून पण राहू शकलो पाहिजे आणि ह्या देशाला एखादी काय म्हणू आपण उत्कृष्टतेकडे नेणारी व्यक्ती झालो पाहिजे. ती सक्षमता माझ्यात असली पाहिजे. पण हे एका वाक्यातलं उत्तर नाही आहे, हे मला माहिती आहे. आयुर्वेदामध्ये श्लोक आहे त्याच्या संदर्भामध्ये की समदोषा समाग्निश्च, अशा अर्थाने की माझी भूक चांगली असली पाहिजे, माझ्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत ते संतुलित राहिले पाहिजेत, मलधातू क्रिया म्हणजे जे काही आपले सप्तधातू आहेत ते चांगले राहिले पाहिजेत, मलादी प्रक्रिया म्हणजे शौचाला साफ होणं ही सुद्धा आरोग्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये श्लोकामध्ये ही व्याख्या दिलेली आहे आणि WHO नी ती व्याख्या 2 ओळीत दिलेली आहे. वाटतं बऱ्यापैकी आपण मुलींनी प्रश्न पण छान विचारले आहेत आणि आज एक वेगळा दृष्टिकोन याकडे बघण्याचा निश्चित तयार झाला असेल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मी मगाशी म्हणाले तसं की पॉलिसी ही पॉलिसी लेवलला राहते, कोणीतरी त्याची पूर्तता करतं आहे असं प्रत्येकाच्या मनात असतं. पण माझ्या मते ॲटलिस्ट ह्या एका गोल संदर्भात तरी ती प्रत्येकाने स्वतःपुरती पहिल्यांदा आणि मग तुम्ही म्हणालात तसं पणतीहून आजूबाजूच्या लोकांना त्या संदर्भातली माहिती देणं किंवा जी काय आपण मदत करू शकू ती मदत करणं हा या गोलचा एक महत्त्वाचा भाग असेल. प्रतिभाताई, तुम्ही आमच्याकडे आलात आणि मुलींना इतकी छान छान माहिती दिलीत, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सगळ्या विद्यार्थिनींना पण धन्यवाद. स्मार्टच्या यूट्यूब चॅनलला वॉच तर तुम्ही करताच आहात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका.